नमस्कार मित्रांनो, आर के मालवणच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपले जे कॅरोके स्पीकर्स असतात ते जास्त करून गाण्यासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी, भजनासाठी अशा प्रकारे वापरले जातात आणि यांची मागणी आता मार्केटमध्ये बरीच झाली आहे। याचं कारण काय तर बऱ्याचदा हे स्पीकर कुठेही कॅरी करण्यासारखे असतात। आतमध्ये बॅटरी बॅकअप पण असतं, मेन सप्लायवरती पण चालतात। कुठे एखादी पार्टीज म्हणा, बर्थडे पार्टी म्हणा किंवा एखादं फंक्शन असेल किंवा कोणतेही कार्यक्रम असतील, हॉलमध्ये कार्यक्रम असतील किंवा कोणत्याही सभा असतील तर यासाठी हे कॅरोके स्पीकर फार उपयोगाचे पडतात। आणि ह्याला सोबत दिलेले जे माईक असतात त्याची कनेक्टिव्हिटी फार चांगली असते। आता आपण माईक बघताय तो ह्या छोट्या कॅरोके सिस्टीमचा आपण जो आता माईक पाहत आहे तो UHF प्रकारातील माईक आहे आणि त्याची कनेक्टिव्हिटी फार चांगली असते आणि शिवाय तो दूर अंतरावरून देखील ऑपरेट करता येतो। म्हणजे ह्याच्या कनेक्टिव्हिटीला इश्यू येत नाही जरी फार दूर गेलं तरी। साधारण त्याची रेंज जी आहे ती 50 ते 60 फुटापर्यंत तो सहजरित्या ऑपरेट करता येईल। याला 2 SSLवर हा ऑपरेट होतो। आपण आता पाहतोय कॅरोके स्पीकरची बॅक साईड, याच्यावर आपल्याला पूर्ण कंट्रोल पॅनल पाहता येते ज्याच्यामध्ये माईकपासून इको आणि बास टेबल कंट्रोल पण त्यावरून करू शकतो। हा USB पोर्ट आहे, ऑक्स इनपुट आहे त्याला। शिवाय हा माईक व्हॉल्यूम आहे, त्याच्यासोबत हा आहे इको, माईकचा इको कंट्रोल करण्यासाठी। पुढे बास आणि ट्रिबलची नॉब दिसतील, कंट्रोल नॉब आहेत। पुढे व्हॉल्यूम कंट्रोल आहे, तो माईक व्हॉल्यूम आहे। म्हणजे एक्सटर्नल आपण जर समजा त्याला वायर्ड माईक लावला तर तो कंट्रोल करण्यासाठी हा माईक व्हॉल्यूम आहे। इथे आपल्याला दिसेल एक्सटर्नल 12 व्होल्ट DC, म्हणजे बाहेरून आपण बॅटरी याला जोडू शकतो, इथे आपल्याला दिसतंय। आणि बाजूला एक पॉवर ऑन ऑफ स्विच आहे। इथे हे माईक इनपुट आहे। हे मॉडेल आहे टकारा T7106। ही एक मायक्रो स्विच आहे जिथे आपल्याला इनपुट सिलेक्ट करता येतं, सॉन्ग नेक्स्ट, सॉन्ग बॅक किंवा प्ले पॉज करता येतं, किंवा गाणं जर रिपीट करायचं असेल तर त्याच्यासाठी पण एक मायक्रो स्विच दिलेला आहे। ही FM अँटेना आहे, बाजूला आहे ती, हा ऑन ऑफ स्विच। आणि ही FM अँटेना आहे, ही अँटेना सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी वापरता येते। इथे बास ट्रिबल कंट्रोल आपल्याला कळेल, म्हणजे ह्याचा वापर आपल्याला वाद्यांचा बास किंवा टाळांचा ट्रिबल कमी जास्त करण्यासाठी करता येतो। हा सेट जो आहे अगदी कॉम्पॅक्ट आहे आणि बॅटरी बॅकअप म्हटलं तर त्याला 3 ते 4 तासाचा हमखास बॅटरी बॅकअप आहे। समोर मेटल ग्रिल आहे आणि 6 इंचाचा आपल्याला एक स्पीकर पण दिसेल। हा स्पीकर त्या लोकांना अतिशय उपयुक्त आहे ज्यांना गाणी म्हणण्याची आवड आहे किंवा त्यांना पण उपयुक्त आहे। म्हणजे शाळेमध्ये छोट्या वर्ग खोल्यांना वगैरे हा स्पीकर अतिशय उपयुक्त आहे। म्हणजे जर एखाद्या वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस या स्पीकरचा फार उपयोग होऊन जातो, ज्यावेळी स्पीकर आणि ऑडियन्स यांच्याकडे एक जरी माईक दिला तरी त्याचा फायदा या स्पीकरमुळे होऊन जाऊ शकतो। याची जी किंमत आहे ही थोड्याफार प्रमाणात प्रत्येक डीलरकडे किंवा विक्रेत्याकडे कमी जास्त होऊ शकते। साधारण एक 6.5 ते 7.5च्या रेंजमध्ये हा स्पीकर येतो। किंमत कमी जास्त होते एवढं नक्की, आपल्या जवळच्या डीलरकडे याची खात्री करून घ्या। हे माईक पण अतिशय उत्तम क्वालिटीचे आहे। याला फायनान्सची ऑफर देखील आहे, एक 1500 रुपयाकडून आपण फायनान्स पण करू शकता, डेमो पण उपलब्ध आहे। मित्र, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आणखी आमचे नवनवीन यूट्यूब व्हिडिओज साऊंड सिस्टीमवरती लवकरच येणार आहेत। जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।